नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 जुलैचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात आधी आपल्याला हे पाहायला मिळतं की दयानंद खांडेकर केदारला विचारत असतात की काय रे केदार, तुला काय वाटतं, खरंच युवराजने असा काही गुन्हा केलाय का किंवा अशी काही चूक केली आहे का की ज्याचे परिणाम आपल्या संपूर्ण घराला भोगावे लागतील. आणि त्यावेळी केदारला काय उत्तर द्यावं हे समजत नसतं. कारण त्या युवराजने काय काय केलंय हे केदारमधील ऑफिसरला अगदी व्यवस्थितपणे माहिती असतं. पण त्याच्यातील मुलाला मात्र हे सगळं घरच्यांना कसं सांगावं असा प्रश्न पडलेला असतो. आणि तो या द्विधा मनस्थितीमध्ये असतानाच तिथे येते तारिणी आणि मग ती केदारच्या मदतीसाठी जाते. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला हे पाहायला मिळतं की कौशिकी त्या युवराजच्या हळदीचे फोटो पाहत असते आणि त्यात तो जो गुलाब असतो ना, तो अगदी स्पष्टपणे तिला दिसत असतो. आणि तिचं ते फोटो पाहणं सुरू असतानाच त्या ठिकाणी येते पद्मिनी आणि ती आल्या आल्या नेहमीप्रमाणे आरडाओरडा करत कौशिकीला विचारू लागते की माझ्या युवराजला बाहेर काढण्यासाठी तू काही करणार आहेस की नाही, की अशीच बसून राहणार आहे. त्यावेळी कौशिकी तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते. पद्मिनीला सांगते की काकू, मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करते. परंतु पद्मिनी नेहमीप्रमाणे काही ऐकून घेत नाही, उलट कौशिकीसोबतच वाद घालत बसते. आणि त्यावेळी ती तारिणी आणि केदारला सुद्धा मध्ये ओढते. त्या दोघांनाही नेहमीप्रमाणे शिव्या शाप द्यायला सुरुवात करते आणि त्याचसोबत कौशिकीचा आणि दयानंदचा सुद्धा उद्धारच करते. त्यामुळे कौशिकीला वाईट वाटतं. ती पद्मिनीला समजावण्याचा प्रयत्न करते, पण पद्मिनी काही ऐकून घेत नाही. तिचं फक्त एकच असतं की मला माझा युवराज लवकरात लवकर घरी यायला हवा आहे आणि त्याला घरी आणण्यासाठी मी वाटेल ते करेल. त्यावेळी कौशिकी म्हणते की काकू, मलासुद्धा असंच वाटते की युवराज निर्दोष असावा, त्याने लवकरात लवकर घरी यावं. पण सध्या तरी आपण काहीही करू शकत नाही, कारण आपले हात दगडाखाली आहेत. तर दुसरीकडे तारिणी दयानंदकडे जात म्हणू लागते की बाबा, मला सांगा, युवराज भाऊजींनी गुन्हा केलाय की नाही, ते निर्दोष आहेत की नाही, हे केदार कसं काय सांगू शकतो. परंतु दयानंद म्हणत असतो की अगं तारिणी, पण इतके दिवस केदार त्याच्यासोबत राहतोय ना, मग आपल्याला आपल्या माणसाबद्दल काहीतरी अंदाज असतोच ना. मी त्याचबद्दल आपल्या केदारला विचारत होतो, बाकी काही नाही. तर दुसरीकडे पद्मिनी आणि कौशिकी यांचा वाद सुरूच असतो. कौशिकी पद्मिनीला समजावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु पद्मिनी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते. आणि शेवटी कौशिकी त्या गुलाबचे फोटो पद्मिनीला दाखवते आणि म्हणते की काकू, हा कोण आहे माहिती आहे का तुम्हाला, हा आहे गुलाब. हो, मला सांगा, युवराजच्या हळदीत त्याचे इतर कोणी मित्र आले होते का, नाही ना. मग हाच माणूस तिथे कसा काय आला, कशासाठी आला, मला सांगा. जर उद्या हे फोटो बाहेर जगाने पाहिले तर मग आपण त्यांच्या प्रश्नांची काय उत्तरं देणार आहोत. आणि कौशिकीचं ते बोलणं ऐकून आणि त्या गुलाबचे ते फोटो पाहून पद्मिनी तर पूर्णपणे खचूनच जाते. तिला खूप भीती वाटायला लागते. कौशिकी म्हणत असते की एक आई म्हणून, एक बहीण म्हणून आपल्याला असं वाटत आहे की युवराज निर्दोष असावा, त्याने लवकरात लवकर घरी यावं. पण मला सांगा, जर खरंच युवराजच्या या गुलाबशी संबंध असतील आणि तो त्याच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असेल, तर मग आपण काय करायचं. आणि ते ऐकून पद्मिनी तर घाबरूनच जाते. तिला काय करावं ते सुचत नाही. तर दुसरीकडे दयानंदला फक्त इतकंच जाणून घ्यायचं असतं की केदारला आणि तारिणीला युवराजबद्दल काय वाटतंय. आणि त्यामुळे तारिणी म्हणते की बाबा, मला सांगा, तुम्हाला तर युवराज भाऊजींची खात्री आहे का, तुम्ही तर लहानपणापासून त्यांना ओळखताय ना, मग तुम्ही तर खात्रीने सांगू शकता की ते गुन्हेगार आहेत की नाही. परंतु त्यावेळी दयानंदची मात्र बोलतीच बंद होते. त्याला खरंच आपला मुलगा गुन्हेगार आहे की नाही हे खात्रीने सांगताच येत नसतं. आणि त्यातच त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. तरीसुद्धा तारिणी म्हणतेच की बघा बाबा, तुम्हालाच समजत नाही आहे की युवराज भाऊजी गुन्हेगार आहेत की नाही, मग आम्हाला कसं माहीत असणार. आणि त्यामुळे दयानंद म्हणतो की हो गं, अगदी बरोबर आहे तुझं. आणि मग तारिणी केदार त्याला समजावत म्हणतात की बाबा, तुम्ही नका जास्त विचार करू, सत्य काय आहे ते लवकरच समोर येईल, तुम्ही मात्र तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. आणि मग ते दोघेजण दयानंदाला त्याची जी काही औषधं असतात ती देतात. दुसरीकडे आपल्याला हे पाहायला मिळतं की एक कॉन्स्टेबल युवराजसाठी जेवण घेऊन येतो. परंतु युवराज म्हणत असतो की हे काही जेवण आहे का, मी युवराज खांडेकर आहे, खांडेकर, मी हे असलं जेवण जेवत नाही. आणि ते ऐकून तो कॉन्स्टेबल म्हणतो की अरे बाबा, जे दिलंय ते गुपचूप घे ना खाऊन. पण युवराजचा ॲटिट्यूड काही केल्या कमी होत नसतो. तो खूप मास दाखवत असतो, जेवण वगैरे फेकून देण्याच्या धमक्या देत असतो. त्यामुळे तिकडचा जो इन्स्पेक्टर असतो तो तिथे येतो आणि युवराजला म्हणतो
की तू ना इथे हा माज अजिबात दाखवू नको, कारण त्याचा काही उपयोग होणार नाही आणि गुपचूप जे खायला भेटतंय ना ते खाऊन घे, नाहीतर थोड्या वेळाने ते सुद्धा मिळणार नाही. आणि ते ऐकून युवराज घाबरून का होईना पण जे मिळाले ते खायला सुरुवात करतो आणि त्यामुळे इतर सगळेजण त्याच्यावर हसत असतात. तर हा युवराज वर तोंड करून म्हणतो की माझा काय माज उतरलेला नाही आहे, ते माझ्या आईने मला सांगितलं होतं की कधी अन्नाचा अपमान करायचा नसतो ना, म्हणून मी जेवतोय. त्याचवेळी दुसरीकडे आपण हे पाहतो की घरात जे काही घडत असतं त्यामुळे केदार थोडासा काळजीत असतो. तारिणी त्याला समजून घेत म्हणते की मला कळतंय रे तुझ्या मनाची आता काय अवस्था आहे ते, पण आपण ना आता खंबीर राहायला हवं, कारण जे मॅडमने जर ठरवलं ना तर युवराजची कधीच या सगळ्यातून सुटका होणार नाही, तो परत कधीच घरी येणार नाही. त्यामुळे आता आपल्यालाच घरच्यांना सांभाळावं लागेल, खंबीर राहावं लागेल. आणि त्यावेळी केदार म्हणतो की हो बॉस, ते तर आपल्याला करावंच लागणार आहे, पण मला ना खरंच खूप भीती वाटते ग, पुढे काय होईल काय माहिती. त्याचवेळी दुसरीकडे आपण हे पाहतो की पद्मिनी वकिलांसोबत बोलत असते आणि त्यावेळी ना ती खूपच विचित्र भाषेत बोलत असते, खूपच उद्धटासारखी बोलत असते आणि त्यामुळे त्यानंतरला वाईट वाटतं. तो तिला सांगतो की अगं ते वकील साहेब आपल्यासाठी काम करतायत ना, मग जरा त्यांच्याशी 2 शब्द नीट बोलत जा, त्यांना काय वाटत असेल. पण पद्मिनी म्हणते की त्यांना काय वाटते याची काळजी मी का करू, माझ्यासाठी फक्त माझा मुलगा महत्त्वाचा आहे आणि आता ना मी माझ्या पद्धतीने त्याला या सगळ्यातून बाहेर काढणार. त्यावेळी त्यानंतर तिला म्हणतो की अगं तू हे असं प्लीज काही करू नको ज्यामुळे आपला युवराज आणखीन संकटात सापडेल. पण पद्मिनी ऐकायला तयार नसते आणि आता तर ती बाई असंही म्हणते की ती कौशिकी मगाशी मला त्या गुंडाचे, त्या गुलाबचे फोटो दाखवत होती, ते फोटो दाखवून तिला नेमकं काय सिद्ध करायचं होतं काय माहिती, पण आता काही झालं ना तरी मी जास्त काळ माझ्या मुलाला त्या जेलमध्ये राहू देणार नाही, मी माझ्या पद्धतीने त्याला बाहेर काढणारच. त्याचवेळी दुसरीकडे आपण हे पाहतो की तारिणीने सगळ्यांसाठी जेवण बनवलेलं असतं, परंतु निशी आणि तिची आई त्यांचं जेवण घेऊन त्यांच्या रूममध्ये जातात. त्यानंतर मग चेतना काकूसुद्धा तिचं आणि ईशाचं ताट घेऊन त्यांच्या रूममध्ये जायला निघते. पण तारेने तिला थांबवत म्हणते की काकू हे काय चाललं आहे तुमचं, आपण सगळेजण इथे एकत्र बसून जेवण करूयात ना. पण चेतना काकू म्हणते की तारेने सध्या घरात काय परिस्थिती आहे माहिती आहे ना तुला, त्यामुळे आम्ही आमच्या रूममध्येच जेवलेलं बरं. तर दुसरीकडे पद्मिनीचा आणि दयानंदाचा वाद सुरू असतो, तर इकडे तारिणी चेतनाला समजावण्याचा प्रयत्न करत असते आणि मग तिथे केदारसुद्धा येतो आणि तोही तिला समजावत म्हणतो की काकू आपलं घर सध्या विखुरलेलं आहे हे मान्य आहे मला, पण आता आपणच ते जोडण्याचा प्रयत्न करायला हवा ना. पण चेतना काकू या दोघांना म्हणते की हे बघा तुमच्यावर ना आधीच घरातील सगळेजण खूप चिडलेत, आता प्लीज असं काही करायला जाऊ नका की त्यांचा राग आणखीन वाढेल. तुमचं कसं आहे माहिती आहे का, कावळा बसायला आणि फांदी तुटायला. त्यामुळे तारिणीला थोडीशी काळजी वाटते, पण केदारच्या मनात मात्र काहीतरी आयडिया येते. दुसरीकडे पद्मिनी स्पष्टपणे दयानंदाला सांगते की आता काही झालं ना तरी मी माझ्या लेकाला जेलमधून बाहेर काढणार आणि त्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करणार आणि माझ्या मार्गात कोणी आडवं आलेलं मला चालणार नाही. तर दुसरीकडे आषाढी एकादशी असल्यामुळे केदारला एक भन्नाट आयडिया सुचलेली असते आणि तो त्याचबद्दल चेतना काकू आणि तारिणी यांच्याशी बोलत असतो. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.